उदय सामंत हे थेट डावॉसमधून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। रेकॉर्ड ब्रेक आपण म्हणूया की त्या ठिकाणी आकडा पाहायला मिळतोय आणि इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट घेऊन आलाय, काय भावना आहे? मला असं वाटतं की याची सुरुवात 3 वर्षापूर्वी झालेली आहे। राज्यामध्ये ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं, माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र उद्योजकांना आणि उद्योगांना पाठीशी घालणारा महाराष्ट्र आहे, त्यांना ताकद देणारा महाराष्ट्र आहे, हे सिद्ध झालं। आणि म्हणून सलग 3 वर्ष आम्ही विक्रमी MOU करण्यामध्ये यशस्वी झालो। मागच्या MOUची 83% अंमलबजावणी आम्ही केलेली आहे आणि तीच प्रथा आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही तशीच ठेवली। 15,70,000चे MOU झालेत। याची सविस्तर माहिती माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दावोसमधनं 7 वाजता देणार आहेत। नक्कीच एक महत्त्वाचं विधान तुम्ही केलेलं आहे की मुंबईमध्ये ज्यावेळी तुम्ही परत याल त्यावेळी मोठ्या घडामोडी घडतील आणि सुरुवात रत्नागिरीपासून होईल। काय नेमकी सुरुवात असणार? नाही, मी देशामध्ये नसताना माझ्या बाबतीमध्ये बदनामी करणाऱ्या अनेक गोष्टी काही लोकांनी केल्या, त्यातले काही तर भाजपच्या डायरेक्ट संपर्कात आहेत। त्यातल्या एकानं तर काल परवा देखील मी दावोसमध्ये असताना माननीय देवेंद्रजींना फोन केला होता, मी पुढं काय करू म्हणून। त्याच्यामुळे अशा लोकांनी माझ्या निष्ठेवर शंका घेण्याची काही आवश्यकता नाही। ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, मी प्रामुख्यानं सांगतो, ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ज्यांचा राजकारणातनं पूर्णतः अस्त होण्याची शक्यता आहे, त्यांचा राजकीय उदय होण्यासाठी माझ्या नावाचा ते उपयोग करतायत, मला ते मोठं करतायत। पण याचा परिणाम माझ्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कुठच्याही संबंधांवर होणार नाही। माझी निष्ठा त्यांच्यावर काय आहे हे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे आणि असले जे खेळ आहे ते आम्ही शाळेत करायचो, 5वी 6वीत। ह्या तुमच्याकडे बघतो, त्यानं त्याच्याबरोबर बोललो, हे राजकीय बालिशपणा आहे। आणि म्हणून सांगितलं की उद्यापासून उभाठा, कारण मी असं कधी बोललो नव्हतो, मी वैयक्तिक कोणाची आजपर्यंत बदनामी केली नव्हती, परंतु मी देशामध्ये नसताना, राज्यामध्ये नसताना अशा पद्धतीचं माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जर काही गोष्टी करत असतील तर त्याचं उत्तर नियती हे आहे, काळ हे आहे। आणि उद्यापासून रत्नागिरीतनं माझ्या मतदारसंघातले उभाटाचे सगळे पदाधिकारी याच यांच्या वक्तव्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतात। नक्कीच, पण संजय राऊत यांना फार मोठा धक्का असेल असं म्हणावं? नाही, कसं आरोप तर त्यांनीच केलं। नाही, कसं असतं, शेवटी राजकारणामध्ये ही प्रवृत्ती कळत असते। काल ते बोलले, उद्यापासून याची प्रक्रिया सुरू झाली। ते जर बोलले नसते तर ही प्रक्रिया सुरू झाली नसती। आता उभाटाच्या लोकांचं म्हणणं काय आहे की जो तुमच्या आल्या गेल्यामध्ये नाहीत, एकनाथ शिंदेने कधी तुम्हाला विरोध केला नाही, एकनाथ शिंदे साहेब कधी वाईट बोलले नाहीत, मी कधी त्यांच्या बाबतीत काही बोललो नाही, अशा व्यक्तीला त्रास देणारी प्रवृत्ती ही आता राजकारणामध्ये असू नये असं अनेक उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय आणि त्याची सुरुवात रत्नागिरीमधनं होते। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर मोठं भाकीत या ठिकाणी केलंय। उद्यापासून सुरुवात होईल रत्नागिरीतून। उभाटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी आमदार हे शिवसेनेत सामील होतील असं मोठं भाकीत जे आहे ते उदय सामंत यांनी केलं। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।